सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यसाखिलेश्वरी एवमेवं त्वया कार्यं मत्सं व्याधी विनाशनं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. आपल्याला अनेक सेवा उपासना करायच्या आहेत, पण ज्यांना खरंच दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, किंवा ज्या प्रेग्नेंट महिला आहेत, किंवा ज्यांचं बाळ लहान आहे, किंवा ज्या वयस्कर महिला आहेत की ज्यांना वाचता येणार नाही, किंवा ज्यांना नोकरीमुळे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही, फक्त त्यांच्यासाठी हे सांगत आहे. पण ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचेच पाठ करावेत. पण ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. सप्तशती पाठ हा एवढंच प्रभावी आणि अत्यंत शुभ व 9 दिवसात अत्यंत लाभदायक ठरणार असं पाठ केले जातात. ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्राचे. जीवनातील यशाची गुरुकिल्ली म्हटलं जातं. या स्तोत्राबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्याची ताकद या स्तोत्रामध्ये आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत प्रखर असं स्तोत्र आहे. असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रात वाचलेच पाहिजे. परंतु नवरात्रात वाचताना सुद्धा आपल्याला या स्तोत्राचं पठणाचं पुण्य अधिक प्रमाणात मिळतं. सिद्धकुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात पठण करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते. साधकाने म्हणजे आपल्यापैकी जे कोणी म्हणणार असतील त्यांनी सकाळी आपलं स्नानविधी करून मग आपल्या सोयीनुसार तुम्ही केव्हाही हे सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन करू शकता. पण हे वाचन करत असताना देवीसमोर किंवा जिथे आपण घट मांडणार आहोत तिथे आसन मांडून पूर्वाभिमुख बसून या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प का सोडायचा आहे तेही सांगते. तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या निवारण करण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करू शकता. तर ते पाठ करण्याची पद्धत ही मी तुम्हाला पुढे सांगते. तर तत्पूर्वी आपल्याला संकल्प सोडणं खूप असं महत्त्वपूर्ण आहे. तर आपण पाहणार आहोत की सिद्धकुंजिका स्तोत्राचे फायदे काय आहेत, किंवा आपण कोणत्या कारणासाठी सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन करू शकतो. एक तर धनलाभासाठी. ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत असतं, अनावश्यकपणे नको तिथे खर्च होत असेल, तर अशा लोकांनी धनलाभासाठी अवश्य सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन करावं. त्यानंतर शत्रुमुक्तीसाठी. हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस म्हणजे आपल्या ज्या कोर्ट कचेरी चालू असतात त्या जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तर शत्रूंचा आपल्या जीवनात कसलाही व्यत्यय येत नाही, किंवा ते आपल्या जीवनात व्यत्यय आणू शकत नाहीत. त्यानंतर रोगमुक्तता. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगांचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळतेच, आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चांपासूनही मुक्ती मिळते. 4 नंबर, कर्जमुक्ती. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे चालू असेल, म्हणजे कशानेच कर्ज थांबत नाही आहे, साध्या किरकोळ दररोजच्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा जर आपल्याला कर्ज घ्यावं लागत असेल, तर अशांनीही कर्जमुक्तीसाठी संकल्पयुक्त 9 दिवसात सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करावेत. त्यानंतर सुखद वैवाहिक जीवन. ज्या कुणाला आपला वैवाहिक जोडीदार चांगला आपल्या मनासारखा असावा, किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि आपलं वैवाहिक आयुष्य सुखी असावं असं वाटतं, त्या लोकांनीही सिद्धकुंजिका स्तोत्राचे संकल्पयुक्त 9 दिवसात पाठ करावेत. तर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन करायचं कशासाठी हे मी तुम्हाला सांगितले. तर आता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन करताना काही गोष्टींच्या नियमांचं आपल्याला पालन करणं गरजेचं असतं. तर ते काय? तुम्ही 9 दिवसात कोणतीही देवीची आराधना, उपासना, स्तोत्र, मंत्र करा किंवा काहीही करा, पण आपल्या मनाची पवित्रता
असणे आणि घराची पावित्र्य राखणे खूप महत्त्वाचं आहे. आणि नवरात्री दरम्यान आपल्या इंद्रियांवर ताबा, संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतंही वाईट कृत्य, वाईट भाषा किंवा वाईट कलह आपल्या घरात होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामनेसाठी जर हा जप आणि पठण केले तर याचा उलट परिणाम हा वाचकावरच होतो. आणि आपण 9 दिवसात मांसाहार करत नाही, पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कोणतीही सेवा करता तेव्हा तुम्हाला मांसाहार वर्ज्य असतो. आणि ब्रह्मचर्या पालन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवेला बसाल तेव्हा तुम्हाला ब्रह्मचर्य पालन आणि मांसाहार वर्ज्य करावं लागणार आहे. आणि या 9 दिवसात आई भगवतीची सेवा करताना या गोष्टी आपण सगळेजण पाळतच असतो. आणि दुर्गा सप्तशती पाठात असा उल्लेख आहे की श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा एकमेव सिद्धकुंजिका स्तोत्र एकमेव असा पाठ आहे की दुर्गा सप्तशती पाठ किंवा दुर्गा सप्तशती वाचन केलेल्याचं पुण्य हे केवळ सिद्धकुंजिका स्तोत्र वाचनाने मिळते. तर सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल भगवान शिवशंकर असे म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, सूक्त, ध्यान, न्यास आणि अर्चना देखील यांची गरज नाही. केवळ कुंजिका पठणाने कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठाचे फळ प्राप्त होते. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे एवढे प्रभावशाली का आहे? कारण की यातील प्रत्येक मंत्र, प्रत्येक अक्षर हा सिद्ध. तसेच आपण ज्ञान मिळवण्यासाठी, यशकीर्तीसाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, घराच्या सुखशांतीसाठी, आरोग्यासाठी, शत्रूंपासून रक्षणासाठी, रोजगारासाठी अशा अनेक संकल्पयुक्त सेवा या स्तोत्रावर करू शकतो. तर ते मी तुम्हाला उद्या व्यवस्थित सांगेन. सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं खरोखर वाचन करणं जमणार नाही अशांनी या स्तोत्राचं आवर्जून वाचन करा. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचे देखील पाठ करा. आणि ज्यांना काहीच शक्य नाही, सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात उपलब्ध आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर शोधा, तुम्हाला मिळून जाईल. तसेच तुम्हाला कुणाला बाकी सेवा करणं शक्य नाही त्यांनी 999 मंत्र 108 वेळा आवर्जून म्हणा. त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा याबद्दलही तुम्हाला मी माहिती पुढे जाऊन सांगणार आहे. तर सर्वांनी जमतील तेवढ्या आई भगवतीच्या जास्तीत जास्त सेवा करा. आपल्या अनेक प्रश्न, अनेक समस्या यातून मार्गी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तशी आई भगवतीची सेवा करा. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.